चला भेटू पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या अभिषेक जाधव चॅनलवर. 7 दिवस एवढे लवकर निघून गेले, तुला समजलं? हाच पॉईंट आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू माझा पण हाच आहे की 6 दिवस कसे निघून गेले आणि आज 7वा दिवस आहे, गणपतीचा शेवटचा दिवस. तर कसे दिवस निघून गेले काही समजत नाही. आणि माझा बिहाइंड द सीन बघण्यासाठी किती पब्लिक आहे तुम्हाला विचार. दरवर्षीप्रमाणे आपले गणपतीचे दिवस असतात. हे गणपती आपले गुजरातला बसवतात मामाचे लोक, पण यावर्षी गणपती हा वावे घरला होता आणि गेल्या वर्षी पण वावे घरला होता. तर आता आपल्या गणपतीचं टायमिंग, गावातले लोक सर्व एकत्र येणार आहेत आणि टायमिंग दिला त्यांनी 5 वाजता सर्व गणपती एकत्र येतील. तुम्ही विचार करत असाल अभिषेक हाय कुठे हाय कुठे हाय कुठे हाय कुठे नाही. मी आहे एक जण वावे घरला मामाकडे. आणि आपल्या गावामधले गणपती म्हणजे वडगावचे गणपती आत्ता विसर्जन करण्यासाठी निघतील, पण या गावापेक्षा लेट निघतात. आता वडगावमध्ये लोक बोलायचं अभिषेक गेला कुठे, तर हाच पॉईंट ऑफ व्ह्यू माझा. मी वावे घरला आहे. सेकंड थिंग म्हणजे की वावे घरला सर्व येतात, गुजरातची पब्लिक येते, त्यामुळे मला इथे यायला आवडतं गणपतीमध्ये. ते 5 वाजता टायमिंग बोलले, ते 5 वाजता सर्व निघतील. गणपती एक प्लेस आहे, त्या प्लेसवर जातील आणि सर्वांचं विसर्जन होईल. तो विसर्जन तुम्ही सुद्धा आमच्यासोबत करण्यासाठी व्हिडिओमध्ये सोबतच राहा. आणि इथे जरा लवकर बुडवतात, तर जास्त बघबग माहीत झाली असेल तर चला आपण व्हिडिओमध्ये पुढं जाऊ. चल चल चल. शेवटची आरती गणपतीची. आत्ता शेवटची आरती करतील आणि गणपती लगेच काढतील. राईचा वल्लवा पावे तूर गाजे रे जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वेदिका एक पिशवी घे. पिशवी मी सगळं घ्यायला तुले त्यांना जरा सांग काय काय घ्यायचं. कमी सो गाईज आता आपली शेवटची आरती झालेली आहे. आणि शेवटची आरती मीन्स घरामध्ये आज बाप्पाचा शेवटचा दिवस आहे. सर्वांना सॅडनेस आहे. लहान पोरांना पण म्हणजे विचित्र वाटतंय की यार एवढे 6 दिवस आले कसे गेले कसे काय समजलं नाही. आपल्या बाप्पाचा आज शेवटची आरती होती आणि आता परत एकदा आरती होणार नदीवर जाऊन. तर आपण बाप्पाकडे आता आरती करून पूर्ण घरामध्ये आरती फिरवलेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढल्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इकडे गणपती बाप्पा थांब ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाय आता फायनली गणपती घरामधून काढलेला आहे आणि आता आपण चाललो. वेदी काय दोन्ही फोन घेऊन ये नदीवर. दोन्ही आहे फोन घेऊ. मी सांगतो काय म्हणजे तुम्हाला मी गौरी आणि गणपती एकाच टाइम दाखवण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही मी त्या माध्यम करतो. समजून घ्या. फायनली आता तुम्हाला इथून सुरुवात बघायला भेटली असेल. एक प्रकारचे गणपती तुम्हाला पुढे बघायला भेटतील आणि गणपती विसर्जनाची आता गर्दी तुम्हाला अप्रतिम बघायला भेटेल आणि गौरी पण बघायला भेटतील. तर तुम्हाला आय सी यू अँड आय विल शो यू.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोला सबस्क्राईब. अभिषेक जाधव चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला समज आहे गणपती कसे एवढ्या स्पीडला गेले ते नाही समज ना. कसे दिवस जातात ना पटापट. मग माझ्या परत एकदा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काले गायज आपण फायनली गणपती विसर्जनासाठी नदीवर पोहोचलो. तर आता आपण नदीवर पोहोचल्यानंतर एक गणपती एका जागेवर पूर्ण येणार आणि आल्यानंतर इथे भजन होणार. भजन झाल्याच्या नंतर बोलतात की पूजा वगैरे करणार. पूजा म्हणजे आरती वगैरे करणार. तर अर्ध्या लोकांनी गाडीमध्ये सुद्धा आणलं. हे बघा गाडीमध्ये पण आणले. टेम्पोमध्ये का गणपती टेम्पोमध्ये वगैरे आणले. भरपूर पब्लिक जमा, नॉनस्टॉप पब्लिक जमले. आता अशी पब्लिक एवढी हां कुठे अजून ब्लॉगर आहे मस्त. काय बोलतो काय बोलतो तुझी व्हिडिओ काढलेली मी. गाईस फायनली आम्ही नदीवर पोहोचलो आणि आता प्रचंड भयंकर गर्दी आहे. असते लोक येतात. एक प्रकारचे मला गणपती दाखवतो मी. आता असते लोक जमा होतील. त्यानंतर तुम्हाला एक गोष्टी दाखवतो मी की प्रोटेक्शनसाठी आणि काही भानगडी वगैरे होतात कारण जास्त गर्दी असल्यामुळे. तर माझ्या भागात तुला पोलीस संरक्षण बघायला भेटेल. तर दुसरी गोष्ट एक की गर्दी असते वाढत जाणार कारण जो तो गणपती प्रचंड भयंकर नाचवत घालतो. कारण प्रत्येकाचा फेवरेट सण हा गणपती असतो. मोरया गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. ना उद्या बातम्या दिसल. हो नक्की युट्यूबला डायरेक्ट तुझा आपण युट्यूबला गणपती बाप्पा मोरया. पार्वती मध्ये अरे मी समोर आरती करता पाऊस आला आणि प्रचंड भयंकर गर्दी वाढत चालली. तर आता आरती वगैरे झाली आणि ते थोडेफार कार्यक्रम आहेत मे बी मागच्या इकडे तुम्हाला साईडला पावसाने प्रत्येकाला भिजवलं आणि मला पण भिजवलं आरती करता ऑलमोस्ट आता आरती झाली आणि आता तिथे कार्यक्रम चालू होते. तुम्ही वाढवा आपल्या गणपतीला विसर्जन करायची. एकदम मला नर्वस वाटते. मामी तुम्हाला कसं वाटते हां शिव पुढे तुला कसं वाटते. माझी व्हिडिओ काढण्यासाठी असेल ना व्हिडिओ आम्ही काय जातो फायनली गेला गणपती विसर्जनाची. फटाफट गणपती विसर्जन करू. शिव कॅमेरा आमचा हँडल करतो. गाईस आपलं गणपती आता विसर्जन झालेलं आहे. म्हणजे इकडं पाणी खोले पाणी खोले गाय आपलं विसर्जन झालेलं आहे. जाम सॅड मोमेंट होता या वर्षीचा. ठीक असं वाटलं होतं सावी गाय पाण्याचं विसर्जन झालं घरी. मला वाईट वाटतंय पण काय करणार पप्पांना विसर्जन केलं पाहिजे. कॅमेराची बॅग मामी कॅमेराची बॅग
गाईत प्रसाद का आणि आता मी निघू 100% भावातून सोडतो. गेल्या वर्षी मी तुझा ब्लॉग एडिट करता यावर्षी पण करणार. ब्लॉग उद्या 7 वाजता येणार. गाडी नवीन घेते मी. थँक्यू सो मच भाऊ. चला भेटू पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अजून सुद्धा गणपती कंटिन्यू येतात म्हणजे भरपूर टाइम लागतो गणपती विसर्जन. मोरया. गणपती कंटिन्यू येतात आणि गणपती विसर्जन हा होणारच. भरपूर टाइम लागतो पण होतो. कुठे हा का हा ना. भेटलेले आहेत आपले मालीधारांचे भाव भेटलेले आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा हे कॅमेरा दे मामी. अरे बापरे मोठी माणसं भेटली. मोरया. हॅलो 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 हॅलो. आणि इथे गणपती विसर्जन चालू झालं ना. आरती वगैरे पण चालू आहे. आता पब्लिकचा भयंकर क्राऊड वाढत चाललाय. हे बघा कंटिन्यू पब्लिकचा क्राऊड वाढत चाललाय. आणि तुम्हाला त्या साईडला जर तुम्हाला अजून बघायला भेटत असेल हे बघा इथे तर ते दुसऱ्या गावामध्ये गणपती विसर्जन चाललंय. अशी गणपती विसर्जनाची तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. आणि सर्वांची मोमेंट सॅडनेस आहे. हे डीजे ऑपरेटर आपले. गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. करा चला डीजे चालू करा. हा आमच्या आरतीचा घे नंतर. हा घेतो ना. तुम्ही लेट आहे का तुमची काय आरती? झालं आमचं स्पेशल आहे. स्पेशल आहे का? रवींद्र महाराज गणपती आता विसर्जन होते. आणि आता गणपतीची मूर्तीची हाईट किती आहे? 5.3 इंच. 5.3 इंच. आता बघू आता कशी विसर्जन करतात. टीम हॅज बीन रेडी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. गणपतीची मूर्ती 5.3 इंचच आहे. 5 फीट 3 इंचस. म्हणजे विचार करा तिला उचलण्यासाठी किती जण लागतील. 4 ते 5 माणसांची घर आहे आणि त्यांनी टीम वर्क केलेलं आहे. गेल्या वर्षी पण त्यांची तेवढी मोठी होती. तो आपण बघू आता सिनारियोच कसा आहे तो. रिस्की काम थोडं काय माहिती का. इथे चिकट वगैरे पण भरपूर आहे. सगळी ते बघूनच कंपल्सरी
मोरया मोरया. हे बघा चिकट वगैरे भरपूर आहे, तर तो बघून जरा रिस्की काम आहे. तो बघून धीरे 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 आपण मूर्तीला खाली उतरवतो. आणि एकदा मूर्ती इथं उतरवली की विसर्जन करण्यासाठी वेगळी पोरं आहेत. तसंच तुम्हाला बघितलं असेल तर आपल्या गावामध्ये जर गेलो आपण तर विसर्जन आपणच करतो. पण इथं त्यांनी पोरं ठरले बिकॉज क्वांटिटी पाणी जास्त आहे, नदी आहे, मोठी नदी आहे, तर रिक्स नको. त्यामुळे मी पोरं ठेवले की पोरं यायचा, गणपती वगैरे घेऊन यायचं, त्यांना द्यायचा. मग ते पोरं विसर्जन करतात. विसर्जन केल्यानंतर मग ते वाली वगैरे आपल्याला ते प्रोव्हाइड करतात. तर वगैरे वालू देतात. मग त्यांनी वालू त्याच्यावर ठेवतात. आपण ठेवल्यानंतर मग ते आपल्याला देतात. मग त्यातून घेऊन घरी जायचं. बघा प्रो रायडर पाण्यामध्ये झाल्यात. प्रो रायडर पाण्यामध्ये झाल्यात. कसं वाटलं तुम्हाला? सगळं चांगलं वाटलं. लाईक करा, सबस्क्राईब करा, लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. हा पूर्ण बघा. तुम्ही कितवीला आहेत पोरांनो? आम्ही 7वीला आहे. 7वीला आहेत. मी 10वीला. तो काय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? शेवटपर्यंत बघत असाल म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की. तर आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या दिवशीची एंडिंग, आत्ता गणपती विसर्जन केल्यानंतर आपण निघलो तिथून. काही माझे सबस्क्रायबर भेटलेत, त्यांच्यासोबत एंडिंग करतोय. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला भेटू. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. आणि स्टील लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा.